नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खमंग चवीचं मस्त असं पौष्टिक हुलग्याचं माडगं बनवते बघा. हुलग्याचं कडण, याला कुळिथाचं सूपसुद्धा म्हणतात. बनवायला खूप सोपं आहे, चवीला अप्रतिम लागतं. ज्यावेळेस सर्दी खोकला होतो, तोंडाला चव नसते, त्यावेळेस तुम्ही हे सूप नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी आपल्याला इथं बघा 1 वाटी मी इथं हुलगे घेतलेत बघा. तर आता छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं, मोठा गॅस करू नका. स्लो गॅसवरती छान असे खमंग भाजले जातात. अगदी 5 मिनिटांमध्येच भाजून होतात. तर इथं बघा रंग चेंज झालाय. मस्त असे खमंग आपले हुलगे भाजून झालेत बघा. आता याला काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हुलगे शरीरासाठी भरपूर पौष्टिक असतात. याशिवाय चवीला सुद्धा खूप छान लागतात. त्यामुळे हे सूप तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. तर इथं बघा आपले हुलगे छान असे मस्त थंड झालेत बघा. आता याला मिक्सरवरती आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. आपला बारीक रवा कसा असतो ना, त्यासारखं वाटून घ्यायचं आहे. लहानपणी ज्यावेळेस सर्दी व्हायची ना, त्यावेळेस आजी आपल्याला असंच माडगं बनवून द्यायची. त्यामुळे घशाला पण आराम भेटायचा आणि चवीला सुद्धा खूप छान लागायचं. तसंच आज आपण इथं सुद्धा बनवलंय. तर इथं बघा आपण छान असं वाटून घेतलंय. आता काचेच्या बरणीमध्ये छान हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता, स्टोअर करू शकता. एवढंच की आपली बरणी छान अशी कोरडी असायला हवी. तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे हे बनवलेलं हुलग्याचं पीठ घ्यायचं आहे बघा. आता यामध्ये इथं मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं. त्याऐवजी तुम्ही 3 चमचे हुलग्याचं पीठ टाकून घ्या. आता यामध्ये 1 छोटी वाटी आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातील पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर इथं गुठळ्या पूर्ण मोडून झालेत बघा आपल्या. आता याची फोडणी करायची आपल्याला. अगदी चमचाभर तेल टाकून घ्यायचं. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. पाव चमचा इथं जिरं टाकून घ्यायचं. त्यामध्येच पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. लगेचच त्यामध्ये आता आपण 1 हिरवी मिरची आणि 2 लसूणच्या पाकळ्यांचा ठेचा बनवून घेतलाय, तो टाकून घ्यायचा आहे. एकच मिरची वापरली आहे मी इथं. तुम्हाला मिरची आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही अगदी थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आता यामध्येच आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती ना पाण्यामध्ये मिक्स करून, ते याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला आणखी पातळ हवं असेल ना, तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा दाटसर हवं असेल तर थोडंसं पाणी कमीसुद्धा करू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर इथं बघा मी हळद टाकून घेतली आहे. मिक्स करून घ्यायचं. आता याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे बघा. छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघा मस्त असं शिजत आलं बघा आपलं. छान असं शिजून तयार झाले. अगदी परफेक्ट आहे. याच्यापेक्षा दाटसर पण नको आणि याच्यापेक्षा पातळ पण नको. असंच पिण्यासाठी हे माडगं खूप छान लागतं. रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता, पिऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा.